ओके, चालू करूया. चालू झालं. तर आज काय बघायचं आपल्याला की स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे. ओके, त्याच्या आधी पहिला थोडस बेसिक समजून घ्या की स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स समजायला म्हणजे थोडस जरा ब्रेन ट्विस्टिंग गोष्टी आहेत ह्याच्यात, त्या काळजीपूर्वक समजून घ्या. स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक, स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे. आता यामध्ये काय असणार आहे? ऑब्विसली एका ऍक्सिस वर स्पीड असणार आहे, एका ऍक्सिस वर टॉर्क असणार आहे. ठीक आहे. एका ऍक्सिस वर स्पीड असणार, एका ऍक्सिस वर टॉर्क असणार. तर थोडस बेसिक समजून घ्या कसं असतं. आता बघा, स्लिप आणि स्पीड या गोष्टी समजून घ्या पहिला. जर ऍक्सिस वर दाखवायचं म्हटलं बघा, तर मी तर स्लिप एस इज इक्वल टू 0 घेतलं. एस इज इक्वल टू 0, 0 पासून स्टार्ट झालं. ह्याचा अर्थ काय? त्यावेळी स्पीड काय असणार आहे? स्पीड काय असणार आहे? एन एस इज इक्वल टू एन आर. आणि मॅक्सिमम स्लिप किती जाते? 1. मॅक्सिमम 1 जाते, बरोबर. मग इथं एस इज इक्वल टू 1, त्यावेळी एन एस इज इक्वल टू काय, सॉरी, एन आर इज इक्वल टू काय असणार? एन आर इज इक्वल टू काय असणार? 0. करेक्ट. आणि एन आर इज इक्वल टू 0, एन आर इज इक्वल टू 0. पण मला सांगा, मोटर आपली स्टार्ट कुठून होत्या? एन आर इज इक्वल टू 0 पासून स्टार्ट होत्या का एन आर इज इक्वल टू एन एस पासून स्टार्ट होत्या? ज्यावेळी आपण बटन स्विच ऑन केलं, इंडक्शन मोटरला ऑन करायला लागलो, त्यावेळी काय होते? काय सिनारिओ असते? एन आर इज इक्वल टू 0 असते का एन आर इज इक्वल टू एन एस असते? 0 असते. 0 पासून मोटर स्पीड वाढत 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 जाते आणि मग फायनल स्पीडला पोहोचते. असं असतं ना नेचर. या दोन गोष्टी आहेत, या दोन गोष्टी तुम्ही थोडस समजून घ्या. तर जर स्लीप आणि टॉर्क बद्दल जर बोलायचं झालं, स्लीप आणि टॉर्क बद्दल, तर बघा काय असतं. यालाच अजून एका भाषेत जर सांगायचं म्हटलं, ओके. आता बघा, समजा इथंच दाखवतो मी, इथंच दाखवतो या पद्धतीने. हा, मग मी इथं काय घेतो बघा, इथं एन आर इज इक्वल टू 0 घेतो, मग एस इज इक्वल टू 1 होणार. एन आर इज इक्वल टू 0 झालं की एस इज इक्वल टू 1. मग एन आर इज इक्वल टू एन एस झालं तर एस इज इक्वल टू 0, एस इज इक्वल टू 0. आता एन आर 0 म्हणजे ऍट द टाइम ऑफ स्टार्टिंग, मोटर स्टार्ट होताना कसं नेचर असणार आहे त्यावेळेला बघा. स्टार्टिंगच्या वेळेला आता बेसिक टॉर्क इक्वेशन, टॉर्क इज इक्वल टू के इंटू एस ई टू 0 स्क्वेअर आर टू डिवायडेड बाय आर टू स्क्वेअर प्लस एस एक्स टू 0 ब्रॅकेट स्क्वेअर. हे इक्वेशन पाठच पाहिजे, हे इक्वेशन माहितच पाहिजे. ओके. मग बघा, इनिशियल रिजनला म्हणजे ऍट द टाइम ऑफ स्टार्टिंग, मोटर स्टार्ट केल्यानंतर काय असतो? पहिला स्टार्टिंग टॉर्क असतो, बरोबर. मोटरचा
स्टार्टिंग टॉर्क असतो आणि तो काय असणार आहे, नॉन झिरो असणार आहे. बटन ऑन केल्यानंतर मोटर स्टार्ट होते, याचा अर्थ त्याला इनिशियल स्टार्टिंग टॉर्क आहे आणि तो नॉन झिरो आहे, बरोबर. जर झिरो असता तर मोटर स्टार्ट होणार नाही. जसं कुठली केस असते आपली, सिंक्रोनस मोटरची कंडिशन असते, त्याच्यात स्टार्टिंग टॉर्कच नाही आहे, काय स्टार्टिंगला झिरो टॉर्क आहे. तिथं आपण टॉर्क झिरो पासून दाखवू शकतोय. ही ऍक्सिस कोणते, टॉर्कचे ऍक्सिस कोणते, टॉर्क. म्हणजे इथं बघा इनिशियल काय तर टॉर्क असणार, स्टार्टिंग टॉर्क. ओके, आता दोन केसेस आहेत याच्यात, म्हणजे दोन रिजन आहेत टॉर्कचे. एक स्टार्टिंग टॉर्क पासून ते मॅक्सिमम टॉर्क पर्यंत आणि मॅक्सिमम टॉर्क पासून झिरो टॉर्क पर्यंत. ठीक आहे, आता मॅक्सिमम टॉर्क म्हणजे स्टार्टिंग टॉर्क पेक्षा जास्त असणार आहे ऑब्व्हियसली. आणि तो बघा मोटर स्टार्ट झाली, तुमचं लक्ष इथं पाहिजे. मोटर स्टार्ट झालंय, स्विच ऑन केला, मोटर स्टार्ट झाली. मग त्यानंतर एक मॅक्सिमम टॉर्क असणार आहे, तो इथं कुठेतरी असेल. आणि मॅक्सिमम टॉर्कला काय होतंय त्यावेळी, काय कंडिशन येते, हा काय कंडिशन येते, R2 इज इक्वल टू SX2 0. R2 इज इक्वल टू SX2 0 ही कंडिशन येते. ठीक आहे, आणि त्यानंतर बघा NR इज इक्वल टू NS ला काय होणार आहे, टॉर्क झिरोला पोहोचणार आहे. NR इज इक्वल टू NS ला इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्क काय नाहीये. मग हे 3 पॉइंट आहेत. त्या 3 पॉइंट मध्ये बघायचं आपल्याला की ग्राफ कसे कसे येतात, काय असतं नेचर हे बघायचं. मग बघा मी काय करतो, 3 पॉइंट इथं इथं मार्क करतो. हे हा टॉर्क आहे, हा हे काय म्हणे इथं स्लिप म्हणू, स्लिपच म्हणले ना. ठीक आहे, स्लिप म्हणे आणि रोटर स्पीड पण म्हणू, रोटर स्पीड पण म्हणू. सुरुवात आपण इथनं केली, NR इज इक्वल टू 0, S इज इक्वल टू 1. त्या गोष्टी उलट्या पण दाखवतात बरं का, ते मी इथं दाखवायला ठेवलंय. ठीक आहे, आणि इथं काय असणार आहे बघा, NR इज इक्वल टू NS आणि S इज इक्वल टू 0, S इज इक्वल टू 0. मग मी कोणते कोणते पॉइंट मार्क केले, एक हा पॉइंट मार्क केला, त्यानंतर एक हा पॉइंट मार्क केला इथला, आणि हा एक पॉइंट मार्क केला. मग इथं काय आलं, इथं काय आलं, हे टाउ मॅक्स, मॅक्सिमम टॉर्क. आणि मॅक्सिमम टॉर्कला काय येतं इथं, या पण गोष्टी पॅरलली लक्षात ठेवायच्या. काय येतं, R2 इज इक्वल टू SX2 0. मग हे S काय असणार आहे, S स्लिप, हा, बट करस्पॉन्ड टू मॅक्सिमम टॉर्क. मग त्याला काय म्हणतो आपण, त्याला लिहिताना बघा ते हे S लिहिलं ना, ते STM असं लिहितो आपण, स्लिप करस्पॉन्डिंग टू मॅक्सिमम टॉर्क X2 0, स्लिप करस्पॉन्डिंग टू मॅक्सिमम टॉर्क. ओके, हा पॉइंट आला. आता आपल्याला काय बघायचंय की हे दोन रिजन पडले, एक रिजन आणि हा दोन रिजन इथपर्यंत. या रिजन मध्ये स्लिप आणि टॉर्च नेचर काय असते हे बघायचंय आपल्याला. मग बघा, ऍट द टाइम ऑफ स्टार्टिंग, म्हणजे स्टार्टिंगला काय असतं, S इज इक्वल टू 1, S इज इक्वल टू 1 टाकलं तिथं, आणि त्यानंतर जर स्लिप वाढायला लागलं थोडं थोडं, तर बघा कसं लिहूया आपण, टॉर्क स्टार्टिंग काय येणार, E2 0 स्क्वेअर
R2 divided by R2 square plus Sx20 bracket square. S नाही येणार ना त्यात. बरं ठीक आहे, हे बघा ऐका. आता 2 पॉईंट वेगवेगळे होतील. आता त्या 2 पॉईंट मध्ये आपल्याला म्हणजे कन्फ्युजन करायला नको. ठीक आहे, 2 वेगवेगळे अनालिसिस होतील. आता आपण एका पॉइंटवर फोकस करू. त्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय बघा, याला आपण म्हणू रिजन 1, याला आपण म्हणू रिजन 1 आणि याला आपण म्हणू रिजन 2. ओके, रिजन 1 मध्ये म्हणजे जो स्टार्टिंगचा रिजन आहे, मोटर स्टार्ट व्हायला लागल्या त्यावेळी बघा काय असतं, टॉर्क इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्लिप. हे आता लक्षात घ्या, पुढे लक्षात येईल तुम्हाला. म्हणजे आता काय होईल ते मी पुढचं सगळं सांगितलंय, मग ते डेरिव्हेशन सगळं आलं इथपर्यंत आणि मेन मुद्दा सांगायचा राहिला. असं व्हायला नको, आपल्याला कव्हर करत जायचंय प्रॉपर सिलेबस, पूर्ण टप्प्याटप्प्याने कव्हर करत जायचंय. आता हे लक्षात घ्या, तुम्हाला नंतर ह्याचं डेरिव्हेशन कळेल कसं कसं काय येते. स्टार्टिंग रिजन मध्ये टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्लिप आहे. सॉरी, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्लिप. काय इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्लिप? मला काय सांगायचंय, स्लिपला जर इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल तर स्पीडला काय असणार आहे, तो स्पीडला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे पण लक्षात घ्या. कळते का कसं स्पीडला डायरेक्टली प्रोपोर्शनल? ह्याच्यात इनव्हर्स रिलेशन आहे ना. एनआर इक्वल टू 0 असताना स्लिप मॅक्सिमम, एनआर इक्वल टू एनएस असताना स्पीड मॅक्सिमम, त्यावेळी स्लिप 0. इनव्हर्स रिलेशन आहे, समजलं का? म्हणून आपण काय म्हणू शकतो इथं, टॉर्क या रिजन मध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एनआर आहे. क्लिअर? त्या 2 गोष्टी कळाल्या? हा, तुमच्या डोक्यात ना नाही, ते नका विचार करू आता. ते नाही, पॉवरचा काय संबंध नाही. तुम्ही दुसरीकडे गेला नाही, इथं लक्षात, ते नको, ते क्लिअर करा डोक्यातलं पूर्ण. नंतर हे बघा, काय तुम्हाला एक स्टडी करताना एक सांगतो, काय होतं माहिती का, तुम्ही ज्यावेळी कमी स्टडीच्या आधार, म्हणजे स्टडी अजून झालेलं नाही, अजून आपलं चाललंय ना पूर्ण, अजून तुम्हाला ह्या मोटर शिकायचे आहेत, ह्याचं नेचर पूर्ण एंड पर्यंत जायचं आहे आपल्याला. ह्याच्या आधी ट्रान्सफॉर्मर नाही झाला, ट्रान्सफॉर्मर व्हायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर डीसी मशीन व्हायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला थोडंसं मशीनचं नेचर समजते, तुम्हाला लोड माहित पाहिजे, तुम्हाला जे टॉर्कचं रिलेशन माहित पाहिजे, कसं काय असतं. हे ज्यावेळी सगळं नॉलेज तुमच्याकडे येते त्यावेळी तुम्ही ते डॉट कनेक्ट करायचे सगळे. आता तुम्ही काय करायला, डॉट कनेक्ट करायला लागलाय, ते पॉवर आणि टॉर्कचं रिलेशन मध्ये नाही असं. आता नका कनेक्ट करू. आता कनेक्ट केलं की कन्फ्युजन ढीक बरं होणार. ते तुम्ही प्रत्येक वेळेला म्हणणार, अरे मी हे असं शिकलो होतं, हे असं काहीतरी वेगळंच आहे. हे आता काय करायचं, त्या स्टेजेसला एक्सेप्ट करायचं की हे असं असेल, मी शिकवा लागलो म्हणल्यावर आहे ते. ठीक आहे, पुस्तकांमध्ये तसं लिहिलं म्हणल्यावर आहे, काहीतरी विश्वास ठेवा. ज्यावेळी पुढे जाल तसं ते डॉट कनेक्ट होतात. हा, ह्याचं रिलेशन याच्या बरोबर आहे, ह्याचं रिलेशन याच्या बरोबर, याच्याबरोबर, असं. समजलं का? आता लगेच सगळं करायला गेलं की मग ते जेवढं करायचं आहे ते पण हातातून जातं. ओके, स्मार्टनेस आणि स्टुपिडिटी मध्ये फार मायनर डिफरन्स आहे बरं का, स्मार्टनेस आणि स्टुपिडिटी मध्ये. तर तो आता सांगितलं तोच. स्मार्ट लोक असतात ना, त्यांना ही गोष्ट लक्षात येतं लगेच, समजतं लगेच. आणि आपल्या एक्झामला स्मार्टनेस पाहिजे, आयक्यू वगैरे लई हुशार आहे असं नाही, स्मार्टनेस पाहिजे. स्मार्टनेस म्हणजे यात काय की जस्ट आता सांगायला एक्सेप्ट करणे आणि नंतर ते डॉट कनेक्ट करणे.
स्टुपिडिटी मध्ये काय होतंय ते पहिल्यांदाच कनेक्ट करायला चालू करतात, मग ते स्टडी मध्ये इंटरेस्ट जातोय. मग ते काय वाटायला लागतंय, हे शिकवा लागलेत वेगळं, मी शिकलोय वेगळं, मला काय कळनाच झालं. अरे थांबा, दम काढा. आता समोर आहे ते पहिला शिका. आपल्याकडं सगळं नाही झालं, म्हणजे मी त्या फेज मध्ये गेलेलो आहे म्हणून तुम्हाला सांगायला लागलो. ठीक आहे. स्मार्टनेसच्या आधीची स्टेज स्टुपिडिटी असते ना. जन्मताच कोण स्मार्ट नसते, बरोबर. मग ते चुका करायला लागतात. मी पण कधी तर येडा होतो, मग ते हळूहळू स्मार्टनेस कडे गेलो, पण ते उशिरा कळालं मला, म्हणजे थोडस उशिरा कळालं. ठीक आहे. एक्सपिरियन्स हेच असतं ना, की ज्यानं बाबा एक्सपिरियन्स घेतलेत आयुष्याच्या टप्प्यात, धक्के खात खात एक्सपिरियन्स घेतलेत, तो त्याच्या पुढच्या पिढीला काय सांगणार आहे, बाबा मी धक्के घेतलेले आहेत आणि या स्पॉटला तुम्हाला अवेअर करत जाणार, म्हणजे तुम्ही खाऊ नका धक्के. असं ओपन माइंड ठेवायचा असे केस. हा ठीक आहे. चला आता रिजन 1, तसं रिजन 2 मध्ये जर गेलो आपण, रिजन 2 मध्ये टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्लीप आहे. टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्लीप म्हणजेच काय असणार आहे, तो टॉर्क इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्पीड. टॉर्क काय होणार, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्पीड. हे कळतंय. टॉर्क इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्पीड. आता हे दोन ग्राफ मिक्स करायचे. इनव्हर्सली प्रोपोर्शनलचा ग्राफ कसा असतो, रेक्टँग्युलर हायपरबोला, तो हा असा. ओके. आणि डायरेक्टली प्रोपोर्शनलचा कसा असतो, तो हा असा. आता तुम्हाला लक्षात नाही आलं ते सांगतो. इथे स्लिप बघायला लागलो, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. स्लिपचं पहिला बघा, स्लिपला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे. आपण स्लिप वर्सेस टॉर्क प्लॉट करायला लागलोय. स्लिप वर्सेस टॉर्क प्लॉट करायला लागलोय बरं का. स्लिपला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, हा असा गेलो आपण. हा बघा, हा हा असा गेलो. अरे हा असा गेलो. हा हा असं. कळालं. उलटा ग्राफ आहे तो, समजलं काय. म्हणजे कसं, स्लिप 0 इथं आहे ना, मी दाखवतो तुम्हाला. आता म्हणणार हे तुम्ही असं कसं दाखवलंय, इकडं मला सांगा, या साईडला जाताना स्लिप वाढायला लागले का कमी व्हायला लागले, कमी व्हायला लागले, राईट. कमी व्हायला लागले म्हटल्यावर जर समजा ग्राफ वाढत असता, म्हणजे जर स्लिप या साईडला वाढत असतं, म्हणजे 0 to 1 असं जर जात असतो आपण, तर हा ग्राफ असा आला असता, इनव्हर्सली प्रोपोर्शनलचा. बरोबर. स्लिप काय व्हायला लागले, कमी व्हायला लागले, म्हणजे हा ग्राफच रिव्हर्स आहे. हा ग्राफच रिव्हर्स आहे. तुम्हाला म्हणलं ना, थोडंसं ब्रेन थोडासा ट्विस्ट करायला लागतो. ओके. मग हा असा येणार. आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे समजा जर ऍक्सिस इथं असते, इथं काढून दाखवतो तुम्हाला. हा चालते. इथं बघा स्लिप 0 आहे, तर स्लिप 1 आहे. 2 रिजन पडले, 2 रिजन पडले. आता हा स्लिप एसटीएम म्हणजे स्लिप ऍट मॅक्सिमम टॉर्क. आता याची व्हॅल्यू समजा 0.6 आहे, याची व्हॅल्यू 0.6 आणि याची व्हॅल्यू 1 असं काय तर आहे. तर आता इथं बघा, इथं हा झाला रिजन 1, हा झाला रिजन 2.
त्यानुसार जर बोलायचं झालं तर. ओके, रिजन 2 मध्ये काय रिलेशन आहे? टॉर्क आणि स्लिपचं डायरेक्ट रिलेशन आहे. करेक्ट, टॉर्क आणि स्लिपचं डायरेक्ट रिलेशन आहे. म्हणजे हा असा डायरेक्ट रिलेशन आहे. रिजन 2 मध्ये इनव्हर्स रिलेशन आहे. हे असं. आता पटलं? हा रिजन 2, हा रिजन 1, हा ग्राफ आहे असा. पण आता परत ट्विस्ट करायला लागतं बघा. हे मग कसं चाललोय आपण? स्लिप ठीक आहे 0 to 1 चाललाय, पण बघा मोटर स्टार्ट व्हायला लागले इथं. समजलं का? एस इज इक्वल टू 1 म्हणजे एनआर 0 आहे. मोटर स्टार्ट व्हायला लागले इथं आणि त्याचा ग्राफ असा चाललाय टॉर्कचा. मग एक तर ब्रेन या ग्राफला ऍडजस्ट करा, नाहीतर या ग्राफला ऍडजस्ट करा, पण नंतर तुम्हाला दोन्ही ग्राफला ऍडजस्ट करायचं आहे. पुढे शिकताना आपण सगळे ग्राफ या पद्धतीने बघणार आहे, पण इथं या पद्धतीने बघणार आहे. समजलं का? एकदा हे होऊ दे, मी परत एकदा तुम्हाला सांगतो. दोन्ही कन्सेप्ट दोन्ही वे ना तुम्हाला सांगतो. ठीक, ओके. आता इथे मग हा इथं काय या रिजन मध्ये, रिजन 2 मध्ये टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्लिप. मग हा कसा येणार आहे? हा असा येणार, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्लिप. ओके, समजलं? आता जरास्त लक्ष द्या काळजीपूर्वक इथनं पुढं. मी आता बघा इथं पण एक डॉटेड लाईन मार्क करतो. इथं पण एक डॉटेड लाईन मार्क करतो. ओके, रेफरन्स साठी. हा मोटर स्टार्ट झाली इथं, स्टार्ट झाली इथं, त्या इन्स्टंटला स्टार्ट झाली. इथं बघू नका, आता वर बघा. इथं मोटर स्टार्ट झाली इथं. मोटर काय करणार? आता हळूहळू स्पीड वाढत जाणार. मोटरचं स्पीड वाढत 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 गेलं, इथपर्यंत गेलं. म्हणजे इथपर्यंत आलं बघा. मोटरचं स्पीड एनआर, एनआर 0 पासून इथपर्यंत आलो. समजा हे 1000 आरपीएम आहे आणि हे 1500 आरपीएम आहे. 1500 आरपीएम. एनआर इज इक्वल 0 पासून 1000 आरपीएम पर्यंत आलो. 1000 पासून पुढे 1500 आरपीएम पर्यंत गेलो. स्पीड वाढायला लागले हळूहळू. टॉर्क तसं वाढत गेला. टॉर्क तसं वाढत गेला. इनिशियल रिजन मध्ये काय आहे? रिजन 1 मध्ये स्पीड आणि टॉर्कचं डायरेक्ट रिलेशन आहे. समजलं? वाढत गेला. आता कळालं? हा. आता जिथनं बघा परत काय व्हायला लागले? टॉर्क मॅक्सिमम पोहोचला. टॉर्क मॅक्सिमम झाला. ठीक आहे. मग तिथनं पुढं काय होणार आहे? स्पीड परत वाढणार. तिथनं पुढं स्पीड परत वाढणार. येस, ओके. एकच मिनिट. बघा हे लिहायला नको पाहिजे होतं. एकच मिनिट. तर थोडस परत एकदा समजून घ्या. स्पीड वाढायला लागले तसा टॉर्क वाढला, मॅक्सिमम टॉर्क पर्यंत पोहोचला. आता मोटरचा टॉर्क मॅक्सिमम आहे या पॉइंटला. एका पॉइंटला टॉर्क मॅक्सिमम आला मोटरचा. टॉर्क मोटरचा जर मॅक्सिमम झाला तर मोटर परत त्याचं स्पीड वाढवायला चालू करते. ठीक आहे. मग इथनं पुढं पण या रिजन मध्ये पुढं पण स्पीड वाढत जाते बरं का. एक म्हणजे इथं चुकीचं झालं, ते एक्सप्लेनेशन द्यायला नको पाहिजे खरं तर, पण स्पीड परत वाढत जाते. मॅक्सिमम टॉर्कला पोहोचला
मोटर इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्क पॉवर जास्त लावली आतनं, रोटेशनल पॉवर असं समजू, रोटेशनल पॉवर जास्त लावली, तिथनं स्पीड परत वाढत गेले मोटर. म्हणजे 1000 RPM पासून पुढे 1500 RPM पर्यंत परत स्पीड वाढत गेलं. ठीक आहे. स्पीड वाढत गेलं तर काय होतंय, त्यावेळी स्लिप बघा डिक्रीज व्हायला चालू होते. स्लिप डिक्रीज व्हायला चालू होते. स्लिप डिक्रीज व्हायला लागले की टॉर्क पण डिक्रीज व्हायला चालू होते. टॉर्क पण डिक्रीज व्हायला चालू होते. ओके. मग ही जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ना, ही कॅरेक्टरिस्टिक्स आपण टॉर्कची प्लॉट केले. ओके. म्हणजे बघा टॉर्क मॅच होते का इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू NR आणि टॉर्क इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू NR मॅच होते की. टॉर्क इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू NR मॅच होते. स्पीड वाढायला लागले, टॉर्क परत ड्रॉप व्हायला लागले, मॅच होते. ठीक आहे. परत एकदा सांगतो, ही गोष्ट महत्वाची आहे, त्यामुळे परत एकदा सांगतो, परत एकदा व्यवस्थित समजून घ्या. बघा आपण काय बघायला लागलो, पहिला टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक्स बघायला लागलो. पण स्लिप कडे लक्ष देताना थोडस कन्फ्युजन होते, म्हणून आपण पहिला काय बघितलं, स्पीडचं रिलेशन बघितलं. स्पीड आणि टॉर्कचं रिलेशन बघितलं की स्लिपचं रिलेशन बरोबर सायमल्टेनियसली येणार आहे. मग 2 रिजन क्रिएट केले. त्या एका इनिशियल रिजन मध्ये टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्पीड आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्पीड आहे, आणि सेकंड रिजन मध्ये टॉर्क इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्पीड आहे. ओके. आता मोटर इथं स्टार्ट केली, स्टार्ट केल्यानंतर त्याचं टॉर्क वाढत 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 गेला. टॉर्क वाढायला लागलाय म्हणजे स्पीड पण वाढायला लागले, टॉर्क वाढायला लागलाय, स्पीड पण वाढायला लागले, बरोबर. बघा मला सांगा, प्रॅक्टिकली थोडस विचार करा. आता मी थोडस बाहेर आणतो तुम्हाला एक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणा. हा फॅन आहे, वर तुमच्या डोक्यावर आहे. समजा त्या फॅनला जर मी थोडस वेट लावलं तर फॅनचं स्पीड वाढणार की कमी होणार? कमी होणार, बरोबर. म्हणजे बघा तिथं आतलं टॉर्क वाढणार की कमी होणार? मग जास्त लावायला लागणार, म्हणजे टॉर्क वाढणार. करेक्ट, गुड. म्हणजे जर समजा मी त्याला वजन लावली त्या ब्लेडना, तर त्याचं स्पीड कमी होणार आहे पण टॉर्क वाढणार आहे. फॅन फिरत राहणार ना, बरोबर. आता दुसरी केस इमॅजिन करा. काय, तुम्ही त्याच्यावर वजन लावायला लागलाय आणि स्पीड वाढायलाच लागले, कंटिन्यू स्पीड वाढायला लागले, म्हणजे वजन लावायला लागलं म्हणजे तुमचा लोड वाढायला लागलाय त्याच्यावरचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल गाडीचं उदाहरण घेऊ आता आपण. तुम्ही इलेक्ट्रिक गाडीवर जर बसला, तुम्ही सिंगल बसला आणि गाडीचं स्पीड जास्त आहे, 2 माणसं बसली, स्पीड वाढते का कमी होते? वाढते का कमी होते? नॉर्मली गाडीच कमी होते, बरोबर. स्पीड कमी होणार म्हणजे तुम्हाला त्या स्पीडला जायला पॉवर जास्त लावायला लागणार, थ्रोटल जास्त वाढवायला लागणार. समजा जर असं होत असतं, गाडीवर 2 माणसं एक्स्ट्रा बसल्यात आणि स्पीड वाढायला लागले, ही काय केस आहे? म्हणजे तुम्ही असं नॉर्मल बसलाय, 140च्या स्पीडने चाललाय, पळत पळत येऊन कोणतं बसलं गाडीवर, गाडीचं स्पीड 40 पेक्षा जास्त वाढलं, परत पळत पळत येऊन कोणतं बसलं, परत 40 80 झालं, परत पळत पळत येऊन कोणतं बसलं, त्या 80 ते 120 झालं. काय वाटायला लागले तुम्हाला? हे काय कंडिशन आहे? लोड वाढायला लागलाय तसं स्पीड पण वाढायला लागले. ही स्टेबल कंडिशन आहे का? नाही. कुठेतरी जाऊन धडकणार ना, गाडी धडकणार कुठेतरी झालं जर असं वेट वाढायला लागलं तर. आणि दुसरी केस काय आहे, समजा लोड वाढायला लागले, गाडी नॉर्मल स्पीडने चालल्या आणि त्याच्यावर माणसं येऊन बसायला लागले,
गाडीचं स्पीड कमी व्हायला लागलाय आणि एक पॉइंट येणार, गाडीवर भरपूर माणसं बसली, गाडी थांबणार आहे. दोन्हीपैकी कुठली कंडिशन तुम्हाला स्टेबल वाटते, कुठली अनस्टेबल वाटते? येस, लोड वाढायला लागल्यावर स्पीड कमी होईल ही स्टेबल कंडिशन आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणायचं, टॉर्क वाढायला लागला तर स्पीड ड्रॉप व्हायला लागले, ही स्टेबल कंडिशन आहे. टॉर्क वाढायला लागला, स्पीड कमी व्हायला लागलं, ही स्टेबल कंडिशन. टॉर्क वाढायला लागला, स्पीड पण वाढायला लागलं, ही काय आहे, अनस्टेबल कंडिशन. म्हणजे बघा, ही रिजन ती आहे ना, टॉर्क वाढायला लागलाय, इकडे स्पीड पण वाढायला लागले, म्हणजे ही अनस्टेबल रिजन आहे. अनस्टेबल रिजन आहे आणि हे रिजन स्टेबल आहे. हे रिजन स्टेबल आहे. मग मला सांगा, इथं इनिशियली मोटर ज्यावेळी आपण ऑन करतोय त्यावेळी ही कंडिशन होते, स्पीड हळूहळू वाढायला लागले, टॉर्क पण हळूहळू वाढायला लागले. पण आपल्याला मॅक्सिमम टॉर्कला एक लिमिट आहे, तिथं गोष्टी फ्लिप होतात. ज्यावेळी मोटर मॅक्सिमम टॉर्कला पोहोचते त्यावेळी काय होतंय, तिथनं पुढे स्पीड वाढायला लागले पण टॉर्क ड्रॉप व्हायला चालू होते. स्पीड वाढायला लागले पण टॉर्क ड्रॉप व्हायला चालू होते. ठीक आहे, ओके. मग टॉर्क ड्रॉप व्हायला लागला, स्पीड अजून वाढायला लागले, मग वाढता 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 ते कुठे जाते, बघा इथं जाते, या पॉइंटला जाते, हा पॉइंट. आणि इथं बघा हा टॉर्क असतो, हा असतो टॉर्क मिनिमम. आणि हे जे असतं, हे जे असतं हा जो पॉइंट कुठला आहे, हा पॉइंट आहे एनआर इज इक्वल टू एनएस. एनएस. आणि हा पॉइंट कुठला आहे, एनआर नियरली इक्वल टू एनएस. म्हणजे हा जो एनआर आहे, समजा इथं जर 1500 आरपीएम असेल तर हा एनआर इथपर्यंत पोहोचताना आपण किती आरपीएम पर्यंत येतोय, 1480 आरपीएम. सपोज एक्झाम्पल घेतलं आपण, 1480 आरपीएम पर्यंत आले. ओके. आणि हे काय आहे, हे मॅक्सिमम स्पीड आहे मोटरचं आणि हे आहे नो लोड स्पीड. नो लोड स्पीड. समजलं? मोटरवर लोड नसताना जे स्पीड येणार आहे ते. कळाल? मग त्यावेळी जो टॉर्क येणार तो टॉर्क मिनिमम येणार आणि तो मिनिमम टॉर्क कशासाठी लागणार आहे, टू ओव्हरकम फ्रिक्शन आणि विंडेज लॉसेस. तेवढा मिनिमम टॉर्क लागणार आणि मोटर तेवढ्या मिनिमम टॉर्क मध्ये पण फुल स्पीडने फिरणार आहे. पण तो टॉर्क कुठे युटिलाइज होणार, टू ओव्हरकम फ्रिक्शन आणि विंडेज लॉसेस. मग बघा, तुम्ही आता थोडासा लोड लावला त्याच्यावर, किंवा समजा फुल लोड लावला तर तो इथे येतो बघा, तो इथे येतो. हा SFL, स्लीप ऍट फुल लोड. आणि हे काय असणार आहे इथं, SNL, स्लीप ऍट नो लोड. हे आहे स्लीप ऍट फुल लोड, स्लीप ऍट फुल लोड. आणि इथं काय असणार आहे, हा इथं मिळणार मला टाऊ FL, फुल लोड टॉर्क. फुल लोड टॉर्क. आता बघा ग्राफ मध्ये दिसतंय, हा स्टार्टिंग टॉर्क आहे. स्टार्टिंग टॉर्क हा फुल लोड टॉर्क पेक्षा जास्त आहे. जास्त पाहिजे का कमी पाहिजे रिअल मध्ये? कमी पाहिजे. विचार करा बरं, मोटरवर फुल लोड अप्लाय केलाय, नाही मोटरवर एक्झाम्पल देतो,
ते एक्झाम्पल वरून तुम्ही उत्तर सांगताय का बघू. इलेक्ट्रिक गाडी आहे. परत इलेक्ट्रिक गाडीवर बसायची कपॅसिटी किती असते? 2 माणसं. 2 माणसं बसायची कपॅसिटी असते. मॅक्सिमम कपॅसिटी असते ती. 2 माणसं बसली, स्पीड 0 आहे, इनिशियलीच 2 माणसं बसली, तिथनं गाडी स्टार्ट व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? व्हायला पाहिजे. म्हणजे काय पाहिजे? गाडीचं स्टार्टिंग टॉर्क जास्त पाहिजे ऍज कम्पेअर टू फुल लोड टॉर्क. फुल लोड आहे आणि मोटर तुम्ही स्टार्ट करायला लागला गाडी, मग तुमच्या गाडीचा स्टार्टिंग टॉर्क जास्त पाहिजे ऍज कम्पेअर टू फुल लोड टॉर्क. तरच तुम्ही गाडी घेऊन पुढे जाणार ना, नाहीतर कसं जाणार? समजा हे जर उलट असेल, जर फुल लोड टॉर्क जास्त झाला आणि मोटर स्टँड स्टील कंडिशनला आहे आणि लोडेड आहे, फुल्ली लोडेड आहे, मोटर उचलणार आहे म्हणजे स्पीड पकडणार आहे का? ती नाही पकडणार. समजलं? ह्या गोष्टी समजून घ्या, प्रॅक्टिकल एक्झाम्पलला समजून घ्या. कळालं का? ओके. आता बघा, इथपर्यंत पोहोचली मोटर. आता ही नॉर्मल स्पीडला फिरायला लागली. मोटरवर अजून लोड नाही अप्लाय केला आपण. मोटरवर लोड अप्लाय केलेला नाही. मोटर कुठपर्यंत आली? ही कॅरेक्टरिस्टिक्स मोटर स्टार्टिंग पासून ते नो लोड पर्यंत फिरत आली. म्हणजे हे जे स्पीड आलं हे नो लोड स्पीड आहे. हे नो लोड स्पीड आहे. आणि इथं फुल लोड स्पीड आहे. फुल लोड स्पीड आहे. ठीक आहे. आता बघा काय होतंय, काय काय वेळेला आपल्याला फुल लोड टॉर्क पेक्षा अजून टॉर्कची गरज असते. एक्स्ट्रा टॉर्कची. कधी कधी असे केसेस येतात. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आता तुम्ही गाडीवर 2 माणसं बसलेली आहेत. गाडीची कपॅसिटी किती आहे? फुल लोड तेवढीच कपॅसिटी गाडीची. गाडी स्टार्ट झाली, कारण स्टार्टिंग टॉर्क ग्रेटर दॅन फुल लोड टॉर्क आहे. गाडी स्टार्ट झाली. आता तुम्ही चढतीवर लागला. चढ आहे, 2 माणसं बसलेत. आता गाडीने काय केलं पाहिजे? फुल लोड टॉर्क पेक्षा जास्त टॉर्क लावला पाहिजे रनिंग कंडिशनला. मग तिथं एंट्री होते कोणाची? या टॉर्कची, मॅक्सिमम टॉर्कची. म्हणजे त्यावेळी लक्षात येते आपल्याला की किती चढावर आपली गाडी चढणार आहे. समजलं? किती इन्क्लिनेशनवर चढणार आहे. जर आपल्या गाडीचा मॅक्सिमम टॉर्क जर जास्त असेल तर तो जास्त इन्क्लिनेशन चढणार आहे, म्हणजे डोंगर बी चढल. समजलं का? आणि जर कमी असेल तर मग थोडासा स्लोपच चढणार आहे, जास्त नाही चढणार. कळते? हा. जे जुन्या गाड्या होत्या ना, जुन्या इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये ह्या गोष्टी ते विचार फार कमी करत होते. गाडी मॅक्सिमम टॉर्क कधी लागणार त्या गाडीला, त्यामुळे ह्याची व्हॅल्यू कमी ठेवायची. म्हणजे अशा मोटर डिझाईन करायची की मॅक्सिमम टॉर्कची व्हॅल्यू कमी यायला पाहिजे, नियर अबाउट फुल लोड टॉर्कच्या आसपास यायला पाहिजे. मग ज्यावेळी त्या गाड्या मार्केटमध्ये आल्या ना, त्या गाड्यांचा प्रॉब्लेम चालू झाला. बघा, तुम्ही ऐकलं असेल जुन्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या बाबतीत. म्हणजे हे इलेक्ट्रिक गाड्यांचं हे सेकंड रिव्हॉल्युशन आहे बरं का. फर्स्ट रिव्हॉल्युशन आलं 2009-10च्या दरम्यान. मी लहान असाल त्यावेळी, म्हणजे माहित नसेल तुम्हाला. मे बी तुम्ही कोणतं सिनियरना विचारून बघा. त्यावेळी पण इलेक्ट्रिक गाड्यांची जास्त फेमस झाल्या. पण त्यावेळी लोकांना प्रॉब्लेम काय झाला की चढणं झाल्या गाडी. हा, नॉर्मल फ्लॅट रोडला तर ऑपरेट व्हायला, पण चढणं झाल्या गाडी. मग त्यामुळे ते परत डाऊन झालं मार्केट सगळं. लोक म्हणाले ठीक आहे बाबा, पेट्रोल महागलं, कारण त्यावेळी पण एकदा पेट्रोल महागलं होतं ना, मोठ्या अमाऊंट महागलं होतं, म्हणून लोक इलेक्ट्रिक गाड्यांवर शिफ्ट झाली. पण नंतर
परत पेट्रोल गाड्यांवर आलेत ते, आता परत इलेक्ट्रिक गाड्यांवर आलेत. त्याचं रिझन हेच आहे की जे मोटरचा परफॉर्मन्स आहे ना, तो परफॉर्मन्स फार चांगल्या पद्धतीने वाढवला त्यांनी. मोटर अशा पद्धतीने डिझाईन केल्या ज्याच्यात फुल लोड टॉर्क तर मिळालाय तुम्हाला, पण मॅक्सिमम टॉर्कची व्हॅल्यू पण फुल लोड टॉर्क पेक्षा जास्त आहे. अशा मोटर डिझाईन करायला चालू केली. समज, मग त्या गाड्या चढ चढायला आली. ओके, हे असं असं आहे. त्यावरनं ही कॅरेक्टरिस्टिक्स अशी येते. कॅरेक्टरिस्टिक्स परत एकदा सांगतो. हे बघा, मोटर इथे स्टार्ट झाली, NR इज इक्वल टू 0, मोटर स्टार्ट झाली. मोटरचं स्पीड हळूहळू वाढत जाणार. हळूहळू वाढता वाढता टॉर्क पण वाढायला लागलाय. टॉर्क वाढत 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 मॅक्सिमम टॉर्कला पोहोचला. आता मोटरनं फुल टॉर्क लावले आणि या स्पीडला पोहोचायला लागले. मग परत मोटरचं स्पीड वाढत जाणार. बघा, मोटरनं आतनं टॉर्क जास्त लावले, त्यामुळे मोटरचं स्पीड फर्दर इन्क्रीजेस, परत पुढे वाढत जाणार आणि ते वाढत 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 कुठे जाणार, 1480 RPM पर्यंत जाणार. त्याच्या पुढे जाणार नाही. हे नो लोड स्पीड आहे. त्याच्या पुढे जर गेली तर मोटर थांबतेच. टॉर्क झिरोच होतं. मोटर थांबतेच डायरेक्ट. मग ती इथपर्यंत जाऊन थांबते. तो मिनिमम टॉर्क, नो लोड टॉर्क. दॅट टॉर्क यूज टू ओव्हरकम विंडेज अँड फ्रिक्शनल लॉसेस. मग तुम्ही लोड लावला मोटरवर. लोड लावला की काय होते बघा, मोटर आता बघा, इथं नो लोडला आहे मोटर. लोड लावताना तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स अशी न्यायला लागते परत. म्हणजे आता जर तुम्ही स्टार्टिंग पासून, मोटर स्टार्ट केल्यापासून फुल पर्यंत जाताना, फुल स्पीड पर्यंत जाताना हा ग्राफ बघितला, पण जर तुम्ही रिव्हर्स आला तर हा ग्राफ असा होतोय. टॉर्क आणि स्लिप हे झालं S इज इक्वल टू 0, हे झालं ST मॅक्स, हा झाला बघा इथं SNL, हा झाला इथं SFL, आणि स्टार्टिंग टॉर्क हा जास्त पाहिजे म्हणजे हा इथं येईल असं. ठीक आहे, हे असं. आणि बघा, हे इथं, हे इथं, हे इथं, आणि हे इथं. हे काय, टाऊ मॅक्स, हा काय टाऊ ST, हा काय टाऊ FL, हा काय टाऊ NL, नो लोड टॉर्क. ओके, हे असं आलं सगळं. आता हा ग्राफ कसा बघायला लागलो आपण, मोटर फिरायला लागल्या, स्टेबली नो लोडला फिरायला लागल्यात, आणि तुम्ही त्याच्यावर लोड अप्लाय करायला लागलाय. समजलं का? मग त्यावेळी कॅरेक्टरिस्टिक्स अशी जाणार. समजलं? आता जरा समजून घ्या इथनं परत. मोटर नो लोडला फिरायला लागल्या म्हणजे इथं स्पीड किती यायचं, 1480. तुम्ही मोटरवर जर लोड अप्लाय केला, स्पीड काय होणार, कमी होणार. ती इथं गेली 1400 RPM पर्यंत, 1400 RPM पर्यंत गेली. परत तुम्ही लोड लावला त्याच्यावर, इथपर्यंत गेली 1000 RPM. परत लोड लावला, स्पीड परत ड्रॉप झालं. पण ड्रॉप झालं तर बघा, आता हा काय अनस्टेबल रिजन आहे. अनस्टेबल रिजन मध्ये इथं टॉर्कचं स्लिपला इन्व्हर्स रिलेशन आहे, पण टॉर्कचं रोटर स्पीडला
डायरेक्ट रिलेशन आहे. मग आता इथं बघा, तुम्ही याच्या पुढं अजून लोड लावला म्हणजे स्पीड अजून ड्रॉप झालं 900, 800 आणि टॉर्क पण ड्रॉप व्हायला लागलाय. बघा, स्पीड ड्रॉप व्हायला लागले, पण आतनं मोटर ताकद पण कमी लावायला लागली. आता म्हणजे स्पीड जरा कमी झालं, मोटरनं ताकद अजून कमी लावली, स्पीड अजून कमी झालं. समजलं का? ते म्हणते आता मला पेलत नाही, बस म्हणतात बस. तुम्ही लोड वाढवला, त्यानं आतनं अजून ताकद कमी लावली, अजून ताकद कमी लावली, लोड जास्त आहे, अजून स्पीड कमी झालं, स्पीड कमी झालं, परत ताकद कमी झाली. डायरेक्ट रिलेशन आहे स्पीड अँड टॉर्कचं. झालं, संपलं. मग मोटर इथं हॉल्ट कंडिशनला येते, अनस्टेबल रिजन. मग एका पॉइंट नंतर तुम्ही जर मोटरवर लोड अप्लाय करायला लागला तर मोटर आता फिरत नाही, ती झाली हॉल्ट कंडिशन. आणि ती अनस्टेबल कंडिशन आहे, ती अनस्टेबल कंडिशन आहे. ही बघा स्टेबल कंडिशन आहे, स्टेबल कंडिशन. आता ग्राफ कसा गेला, फ्लिप झाला तो, आता असा गेला. आता स्लिपचं बघितलं आपण, स्लिपचं रिलेशन. पण या पॉइंटला काय असणार आहे, मोटर फुल स्पीडला फिरत असणार आहे. म्हणजे बघा, दोन पद्धतीने ग्राफ स्टडी करायचा आपल्याला, दोन पद्धतीने ग्राफ स्टडी करायचा. हा जो ग्राफ बघितला आपण, तो मोटर स्टार्ट केल्यापासून फुल स्पीडला पोचत्या, हे ग्राफचं नेचर आहे. मोटर स्टार्ट केल्यापासून फुल स्पीडला पोचायला लागलाय, हे नेचर बघितलं आपण. आणि यामध्ये मोटर फुल स्पीडला आहे, फुल स्पीडला आहे, आणि इथनं पुढं लोड इन्क्रीज करत चाललोय आपण, लोड इन्क्रीज करत चाललोय. तर ते नेचर बघितलं. समजलं? शिकताना, स्टार्टिंगला शिकताना ग्राफ असा शिकायला लागतो, असा शिकायला लागतो हा. पण नंतर जसं पुढे जाल तुम्ही तसं ग्राफ हा असा शिकायला लागतो. म्हणजे बघा, सुरुवातीला तुम्ही काय केलं, मोटर ऑन केली, मोटर ऑन करताना त्याचा टॉर्क कसा कसा होतोय ते बघितलं, ते इथं बघितलं, याच्यात बघितलं. आता मोटर ऑन झाली, फुल स्पीडला फिरायला लागली. आता तुम्ही त्याचं पुढच्या कॅरेक्टरिस्टिक्स, लोड कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करायचा प्रयत्न केला, त्यावेळी ग्राफ फ्लिप झाला, त्यावेळी तुम्ही असं बघायचं. पहिला तुम्ही मोटर स्टार्ट करायला शिकला, गाडी पहिला तुम्ही स्टार्ट करायला शिकला, नंतर गाडी तुम्ही चालवायला शिकला, मग 4 लोकांना बसवायला शिकला, बसवून चालू करायला शिकला. समजलं? पहिला गाडी स्टार्ट करणं हा पर्पज होता. मोटर स्टार्ट झाली, ती फुल स्पीडला फिरायला लागली. आता त्यानंतर तुम्ही त्याच्यावर कसं लोड लावताय आणि मोटर कशी कशी फिरणार आहे हे तुम्हाला बघायचं. समजलं? हे ग्राफ असे. कळालं का? नसेल कळालं तर सांगा, परत एकदा मी उद्या एक्सप्लेन करतो हा पॉइंट. कळालं का नाही कळालं? कळालं का नाही कळालं? हा, नक्की तुम्ही सांगा, बिंदा सांगा. परत एकदा उद्या परत हे लेक्चर होईल, परत एकदा हे एक्सप्लेन करतो. हा पार्ट महत्वाचा आहे. मी तुम्हाला म्हटलं ना, इंडक्शन मशीन मध्ये टॉर्क समजणं हे फार महत्वाचं आहे. आणि मला पण असं वाटतंय, ऍज अ टीचर म्हणून मला हे तुम्हाला एक्सप्लेन करून देणं, प्रॉपरली समजून देणं, हे माझं फार मोठं काम आहे इंडक्शन मशीन मध्ये. त्याशिवाय इंडक्शन मशीन क्लिअर होत नाही. जर कन्फ्युजन असेल तर विचारा आता, नाहीतर जर उद्या परत घ्यायचं असेल तर उद्या परत घेऊ, परत एकदा घेऊ, त्याच्यावर वेळ जाऊ दे, चालतं. कळालंय का नाही? हा, परत एकदा सांगू, ठीक आहे, उद्या परत एकदा एक्सप्लेन करतो मी त्याच्यावर, ठीक आहे. हा पार्ट परत एकदा घेऊ, ओके. पण आता सांगितलेलं हे थोडंसं तुमच्या लक्षात पाहिजे, ठीक आहे.
आता बघा, ठीक आहे. ओके, ठीक आहे. थांबूया मग इथं. पार्ट परत एकदा एक्सप्लेन करतो मी उद्या उद्या. तर ह्या गोष्टी आज सांगितलेल्या सिंक होऊ देत. परत एकदा एक्सप्लेन करतो. यात तुम्हाला 2 ते 3 वेळेला ब्रेन मध्ये गोष्टी फ्लिप करायला लागतात. 2 ते 3 वेळेला ते फ्लिप करणंच अवघड आहे, समजलं. ऍट अ टाइम एकच पॅरामीटरवर फोकस करा. 2 पॅरामीटरवर फोकस करायला लागला तर थोडस मग कन्फ्युजन होते. स्लीप तर स्लीप बघा, मी सांगताना दोन्ही सांगणार आहे, पण तुम्ही समजून घेताना एका वेळी एकावर फोकस करायचा. ठीक आहे. पण मी दोन्ही का लिहितो खाली, कारण ते तुम्हाला कायम डोक्यात फिट राहावं की स्लीप 0 असताना स्पीड मॅक्सिमम असणार आहे, स्पीड NS ला पोहोचणार आहे, आणि स्लीप मॅक्सिमम असताना स्पीड कमी असणार आहे. म्हणजे स्टार्टिंग कंडिशन आहे स्लीप मॅक्सिमम असताना, समजते का? म्हणून मी लिहिताना दोन्ही लिहिणार, पण तुम्ही समजून घेताना एकच पॅरामीटरवर फोकस करायचं. टॉर्क स्लीप, टॉर्क स्पीड, असं. एकाच पॅरामीटरनुसार बदलणार नाही. नाही नाही, खालच्या ऍक्सिसवर दोन्ही पॅरामीटरनुसार बदलणार आहे. ते तुम्ही एकच घ्या. म्हणजे एकच घेताना स्लीप तर स्लीपवर फोकस करा, नाहीतर स्पीड तर स्पीडवर फोकस करा. जर स्पीडवर फोकस केला तर तुम्हाला काय म्हणायला लागेल, स्टार्टिंग पासून तुम्ही मॅक्सिमम स्पीड पर्यंत बघायला लागलाय. ओके. आणि स्लीपवर फोकस केला, S=0, ह्याचा अर्थ तुम्ही आता ऑलरेडी मॅक्सिमम कंडिशनला आहे आणि मग तुम्ही लोडेड कंडिशनला चाललाय. समजलं का? बघा, NR=0 टू NR=NS. हे तुम्हाला कधी समजायला बरं पडेल, याच्यावर फोकस केलं तर स्टार्टिंग रिजनला, म्हणजे मागचा ग्राफ, मागच्या पेजवरचा ग्राफ. आणि जर S तुम्ही 0 घेतला आणि S=1 पर्यंत चाललाय, ऍक्सिस आपली मॅथमॅटिकल ऍक्सिस अशीच असते ना, 0 to 1. 0 to 1च असते. पण प्रॅक्टिकल समजताना दोन्हीचा अर्थ वेगवेगळा व्हायला लागलाय. S=1 म्हणजे NR=NS, म्हणजे तुम्ही आता फुल स्पीडला पोहोचलाय, मोटर फुल स्पीडला घेऊन गेलाय आणि त्याच्यावर लोड टाकून आता मोटरचा परफॉर्मन्स बघायला लागलाय. मोटरचा परफॉर्मन्स सेमच असणार आहे, कॅरेक्टरिस्टिक टॉर्कची सेमच असणार आहे. ती तुम्ही फॉरवर्ड मध्ये बघा, नाहीतर तुम्ही म्हणजे मोटर स्टार्ट होताना बघा, नाहीतर स्टार्ट झालेली मोटर परत 0 स्पीडला येताना बघा. मोटरचा टॉर्क सेमच पॉइंटवरनं फिरणार आहे, लोकस सेमच आहे त्याचा. समजते का? लोकस म्हणजे हे पॉइंट, हे ग्राफवरचे पॉइंट हे सेमच आहे. पण आपण प्रॅक्टिकली घेताना त्याला कसं घ्यायचं ते बघा. जर तुम्ही यामध्ये आला तर ह्याचा अर्थ तुम्ही मोटर, आता मी तुम्हाला म्हणलं ना, गाडी सुरुवातीला काय करणार तुम्ही, इलेक्ट्रिक गाडी सुरुवातीला स्टार्ट करायला शिकणार ना. म्हणजे गाडी स्टार्ट करायला शिकला तुम्ही, नंतर तुम्ही काय शिकणार आहे, गाडीवर माणसं टाकून त्यांना न्यायला शिकणार तुम्ही, बरोबर ना? का पहिलंच तुम्ही स्टार्टिंगलाच मागे 4 लोकांना बसवणार, हा बसा? नाही ना, तसं नाही होत. हे थोडंसं समजून घ्या. इनिशियली तुम्ही काय करणार, गाडी स्टार्ट करायला शिकणार, म्हणजे मोटर स्टार्ट करायला शिकणार. मोटर स्टार्ट करताना तुम्ही ऑब्झर्व केलं की बटन स्विच ऑन केलं मोटरचं, त्यावेळी टॉर्क असं केलं. ठीक आहे. परत गेला, कुठपर्यंत गेला, मॅक्सिमम स्पीड पर्यंत गेला. आता रोटरचं स्पीड मॅक्सिमम आहे, मोटर फिरायला लागल्या, मोटर कंटिन्युअसली फिरायला लागल्या, हे चाललंय. आता तुम्हाला काय करायचंय, ह्याच्यावर लोड अप्लाय करायचा. परत मोटरची कॅरेक्टरिस्टिक्स बघायची, टॉर्कची कॅरेक्टरिस्टिक्स बघायची. मग लोड अप्लाय केला, लोड बघायला लागला की तुम्ही मग लोड अप्लाय करायला लागला की तुम्ही मग इथं आला.
समजतंय का? ओके ओके ठीक आहे. थांबू इथं आपण आणि उद्या परत एकदा बघू. ओके